मार्गशीर्ष महिना संपला आणि आता उद्यापासून पौष महिना सुरू होत आहे. म्हणजेच 21 डिसेंबर रोजी पौष महिना सुरू होत आहे आणि पौष महिन्यात आपण सूर्यनारायणांचे उपवास करत असतो. पौष महिन्यातील रविवार हे सूर्यनारायणांसाठी समर्पित असतात. तर मनाला ऊर्जा, चैतन्य आणि चांगले आरोग्य देणारे असे तेजस्वी सूर्यनारायण तर यांचे उपवास रविवारी केले जातात. तर हे उपवास कोण करू शकतं? तर कोणीही करू शकतं. या उपवासाचं काही असं हे नाही की महिलांनीच करायचा, पुरुषांनी नाही करायचा. पुरुष पण करू शकता, महिला पण करू शकता. तर ते उपवास कसे करायचे आणि पूजा कशी मांडायची ही सर्व माहिती मी सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत ऐका. तर हे उपवास आपल्याला रविवारी करायचे असतात आणि त्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून सूर्याला अर्घ्य द्यायचं असतं. सूर्याची किरणे जेव्हा कोवळी किरणे दिसू लागतील तेव्हाच अर्घ्य द्यायचं असतं. अर्घ्य देताना आपल्याला त्या पाण्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता टाकायची आहे आणि लाल कलरचं फूल टाकायचं आहे आणि मग सूर्यदेवतांना अर्घ्य द्यायचं आहे. जेव्हा कोवळी किरणे दिसतील आपल्याला आणि आपल्या अंगावर येतील तेव्हा अर्घ्य द्यायचं आहे आणि अर्घ्य देताना मंत्र म्हणायचा आहे. ओम गुणी सूर्याय नमः हा मंत्र म्हणायचा आहे किंवा गायत्री मंत्र म्हणून सूर्यदेवतांना अर्घ्य द्यायचं आहे आणि नंतर पूजा मांडणी करायची आहे. तर पाट किंवा चौरंग घ्यायचा आणि अंगणात किंवा घरामध्ये कुठेही पूजा मांडणी करू शकता. सूर्यदेवतांची पूजा मांडणी अंगणात केली तरी चालते आणि आपल्याला पूजा मांडणी करण्यासाठी पाटावर लाल कलरचं वस्त्र अंथरायचं आहे आणि त्यावरती रांगोळीने आपल्याला सूर्यदेवतांची प्रतिमा काढायची आहे आणि सूर्यदेवतांच्या प्रतिमेच्या बाजूला म्हणजे आपल्या उजव्या हाताला आदित्य रानूबाई यांची प्रतिमा काढायची आहे. म्हणजे सूर्यदेवतांची पत्नी यांची प्रतिमा काढायची आहे. डाव्या बाजूला गायीचे पावलं काढायचे आहेत आणि या प्रतिमांना हळद, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचे आहे. लाल कलरचे फूल अर्पण करायचे आहे आणि आरती करायची आहे. नंतर व आरती झाल्यानंतर सूर्यदेवतांची कहाणी वाचायची आहे आणि सूर्यदेवतांची 12 नावे पण म्हणायची आहेत आणि मग नंतर आपण नैवेद्य दाखवायचा आहे. तर नैवेद्य काय दाखवायचा? तर आजच्या दिवसाला तीळ आणि गुळाचं नैवेद्य याला मान असतो, तर तीळ गुळाचं नैवेद्य आपण दाखवू शकतो. आणि आपण जसं संक्रांतीला जो वाण सुगडामध्ये भरतो, जे बोरं, वाटाणा, पेरू, गाजर हे सर्व आपल्याला सूर्यदेवतांना तिथं अर्पण करायचं आहे आणि दिवसभर उपवास हा फळाहार घेऊन करायचा आहे. मिठाचं अन्न खायचं नाही आहे दिवसभर. त्यामुळे संध्याकाळी जेवण करायचं आहे आणि सूर्यास्ताच्या अगोदर उपवास सोडायचा आहे आपल्याला. आणि उपवास सोडताना तांदळाची खिचडी, आज खिचडीला मान असतो म्हणजे रविवारच्या उपवासाच्या दिवशी खिचडीला मान असतो, तर तांदळाची खिचडी आणि खीर करून नैवेद्य दाखवायचा आहे व नैवेद्य दाखवून सूर्यास्ताच्या अगोदर आपल्याला हे रविवारचे उपवास सोडायचे आहे. आणि हे पौष महिन्यातले असे रविवारचे साध्या सोप्या पद्धतीने केले जातात आणि हे केलेले उपवास चांगले पण असतात रविवारचे. तर तुम्हाला जर माझी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.